अंजली, अगं अशी इथे का बसून आहेस एकटीच? आणि रात्रभर का अशीच बसून होती का? अंजली, अगं नको ना टेन्शन घेऊ. बाप्पा ऐकणार का तुझ्या मनातलं? तू जशी सगळ्यांची फेवरेट आहे ना, तशी तू त्याची पण फेवरेट आहे. माहिती आहे ना मला. मग काय एवढी परीक्षा बघतोय तू? अंजली, अगं असं नको ना बोल. आसिम सर नक्की परत येणार, माहिती आहे ना आपल्याला. तू आज काम करते का? हॉस्पिटलला नको येऊ. हा, मस्त झोप, आराम कर, बरं वाटेल तुला. काय ग? चल चल उठ बघू, उठ. तुझा मी इथेच ठीक आहे. अगं असं वेळासारखं नको ना वागू. उठ म्हणतोय ना, उठ उठ, चल चल चल. लहानपणापासून मी माझी सगळी सुखदुःख ह्याच्याबरोबर शेअर करत आले. सगळं माहिती आहे याला. माझा सगळ्यात जास्त विश्वास आहे याच्यावर. मग का हा एवढे पेशन्स बघतोय माझे? अंजली, असं नको ना बोलू. अगं विश्वास ठेव, सगळं चांगलं होईल बघ. चल चल उठ बघू, आराम कर. तू एक तर रात्रभर झोपली पण नाही. चल चल उठ. नाही नको, मी सुद्धा येते तुझ्यासोबत हॉस्पिटलला. दादू, अरे कुठे आहेस तू? बोल ना. हॅलो दादू, अरे बोल ना. हे बघ, मला ऐकू येत आहे, तू बोल फक्त. कुठे आहेस, कसा आहेस? हॅलो हॅलो. फोन कट झाला. दादू काही बोलला का नाही? बोलला का नाही म्हणजे? जेवढे डायलॉग दिले तेवढंच बोलणार ना तो. म्हणजे यश दादा, तुम्ही त्या नंबरवर परत फोन करून बघा ना. म्हणजे हा. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. लागत नाहीये. कसा लागेल ना? तुम्ही सांगितलं असणार ना, जेवढे डायलॉग दिले तेवढं बोलून झालं की लगेच फोन बंद करून टाक.